एक आदर्श असं चित्र दिसलं पाकिस्तानमध्ये खास करून. जर अशा प्रकारचा इव्हेंट भारतामध्ये असता तर काय असतं, सगळ्यात आधी भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी होर्डिंग लावले असते. सगळ्यात आधी असं कमळ वगैरे टाकून, मग मोदी, मग तिकडला आमदार, तिकडला खासदार, आणि अख्खं रंगून टाकलं जणू काय हे टॉक आम्हीच करतो आहोत. ब्रिक्स असेल, काय ते G20 वगैरे ते असेल. मुंबईमध्ये मध्यंतरी ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर आले, आणखीन काही जागतिक नेते आले. मला आश्चर्य वाटलं. त्यांच्या स्वागताचे बोर्ड एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, देश स्वागत करतो आहे. हां, जणू काय ते ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर शिंदे गटामध्येच प्रवेश करणार होते BKCमध्ये जाऊन. आणि मोदी, काही भान ठेवलं पाहिजे. ज्या पाकिस्तानला आपण अशिक्षित अडाणी म्हणतो, त्या पाकिस्ताननी भान काय असतं जागतिक घडामोडीत ते दाखवलं. म्हणून मी माझ्यासारख्या अनेकांनी इस्लामाबाद टॉक हे तेवढ्यापुरतंच घेऊन, त्याला राजकीय पक्षीय रंग न देता, त्याचं श्रेय न घेता, पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी कशा प्रकारे ते सगळं चित्र उभं केलं ते भारतीय लोकांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे. किंवा मग पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी मोदींकडून शिकलं पाहिजे की अशा घडामोडीमध्ये स्वतःचीच होर्डिंगबाजी कशी करा. आपला आणखीन एक ट्विटद्वारे आपण इशारा दिलाय की ऑपरेशन टायगरचं वृत्त देणाऱ्या वृत्तपत्र आणि पत्रकारावर आपण कायदेशीर कारवाईचा इशारा दिलेला आहे. हां, खरं आहे. वारंवार खासदारांची फोटो आणि नावं टाकली जातात. ही त्यांची मानहानी आहे. हे पक्ष सोडणार, हे शिंदे गटाला मिळणार, एवढे फुटत आहेत. एका वृत्तपत्रानं, मुंबई मिरर नावाच्या,